नमस्कार मुलांनो. चला तर मग पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं उभ्या रेषा आणि आता बघणार आहोत आडवी रेषा. आणि या रेषा का महत्वाच्या तुम्ही म्हणत असाल तर आपलं अक्षर हे वळणदार व्हावं म्हणून आपण हे करत असतो. याच्यामुळे काय होतं, आपण लिहितो माहिती आहे आपल्याला, पण ते लिहिताना सुलेखन म्हणजे कसं, आपलं लिखाण हे चांगलं वाचण्याजोगं आणि चांगलं दिसण्याजोगं असलं पाहिजे. म्हणून तसं म्हणत असाल तर अक्षर हे चांगलं असतं, पण आपल्याला परीक्षेत सुद्धा याची खूप मदत होते. आपलं लिखाण जर चांगलं असेल, सुटसुटीत असेल, तर ते उत्तर जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते एकदम आकर्षक दिसतं. म्हणून आपलं अक्षर हे एकदम सुंदर दिसावं, सुटसुटीत दिसावं, म्हणून आपण हा सराव नियमित केला तर आपल्या अक्षरात सुधारणा होईल. आणि असं नाही बरं का की हे सुरुवातीला म्हणजे जेव्हा आपण छोट्या लहान मुलांना लिहिण्याची प्रॅक्टिस करवतो किंवा त्यांना अक्षर ओळख देतो तेव्हाच हे केलं पाहिजे. तर हे ज्या मुलांचं अक्षर सुलेखित नाही किंवा म्हणत असतील तर वाईट आहे असं आपण ऐकतो, पण तसं काही नसतं. जर तुम्ही हा सराव नियमित केला, आपल्या अक्षराला वळण देण्याचं काम या गोष्टी करत असतात. असाच हा भाग 2 झाला. तसे इतरही काही प्रॅक्टिस असतील मी तुम्हाला या चॅनलवर, आपल्या प्रियम ट्युटोरियल चॅनलवर पाठवत राहील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून ह्याच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. अजूनही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आम्ही नक्की प्रयत्न करू ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. सुरुवातीला तुम्ही 15 मिनिटं, नंतर अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं हा जर सराव केला तर आपल्या शरीराला अंगवळणी पडून जाईल. आणि नियमित तुम्ही हा सराव ठेवलात तर तुमच्या अक्षरात नक्कीच बदल होईल. मराठी सुलेखन भाग 3 लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.